रामकृष्ण हरी पांडुरंगा पुंडलिकावदे हरी विठ्ठल. माझ्या फेसबुक मित्रमैत्रिणींना आणि बंधुभगिनींना प्राध्यापक डॉक्टर महावीर सिंग चौहानचा सप्रेम नमस्कार. जय हरी. मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधुभगिनींनो, आजकाल सध्या हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्यानिमित्ताने सर्वकडे त्यांच्यावरती टीकेची झोड यासाठी उठते आहे की त्यांनी जी काही आतापर्यंतची अनेक वर्ष कीर्तने केली ती संतांच्या वाङ्मयावर आधारित नसून फक्त टिंगलटवाळी किंवा लोकांच्या मुलामुलींच्या वरती त्यांनी टिप्पणी करून त्यांच्यावरती जे काही असे आरोप केलेत किंवा जे काही त्यांनी सुधारण्याच्या नावाखाली लोकांना सांगितलं ते लोकांना आवडतही होतं, परंतु आधी केले मग सांगितले याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला नसल्याचे लोक म्हणतात. त्यामुळे कदाचित लोकांच्या ज्या काही अपेक्षा इंदोरीकर महाराजांकडून होत्या त्या पूर्ण झाल्या नसाव्यात. कारण आपण जे बोलतो त्याच्या उलट आपण जर वागलो तर निश्चितच आपल्यावरती टिप्पणी होत असते. जसे महाराजांचे विरोधी लोक काही बोलत असतील तसे महाराजांचे समर्थक पण आहेत. काही लोक समर्थक जे आहेत ते ज्यांनी टीका केल्या आहे त्यांना शिव्या शाप चालू आहे आणि जे लोक विरोधी बोलत आहेत ते सुद्धा नको त्या खालच्या भाषेमध्ये महाराजांना बोलत आहेत. वास्तविक आपल्या संस्कृतीला धरून आपण टिप्पणी केली पाहिजे, मग ते महाराज असोत किंवा सर्वसामान्य माणसं असोत. आपण आपली संस्कृती कधी सोडायची नसते. एका कवीने चांगलं सांगितलं आहे की जगा वेगळा नाग असावा, खराच त्याचा त्याग असावा, रुसतो डसतो दूध मागतो पण संस्कारांचा भाग असावा. तुम्ही काहीही जरी शिकवत असाल, बोलत असाल, लोकांना तुम्ही लोकांच्यासाठी काही नवीन काही विशेष शिकवण्यासाठी सांगत असाल, परंतु त्याच्यातनं एक संस्काराची भाषा असली पाहिजे आणि आपणसुद्धा त्याप्रमाणे वागलं तरच मग आपण ते बोलतो याला महत्त्व असतं. तर या म्हणूनच लोकांच्या अपेक्षा ह्या झालेल्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत. जसं तुकाराम महाराजांनी मागे सांगितलं होतं की एका महिलेला की मी गूळ सोडणे खाल्ल्यानंतर मग तुझ्या मुलाला मी ज्ञान देऊ शकतो की बाळा तू गूळ खाऊ नकोस. म्हणून त्यांनी आधी 15-20 दिवस महिन्यांनी तो गूळ सोडला आणि नंतर त्या महिलेला बोलवलं आणि सांगितलं की आता त्या मुलाला की बाळा मी आता गूळ खाणं मीच स्वतः सोडलं असल्यामुळे मला अधिकार आहे तुला सांगण्याचा की आता तू गूळ खाऊ नकोस. तर आधी केले मग सांगितले. आपणच जर आपण चांगलं वागलो तर निश्चितच लोक आपल्याला डोक्यावर घेतात आणि आतापर्यंत हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांना डोक्यावर लोकांनी घेतलंसुद्धा आहे. परंतु आता बाप म्हणून जेव्हा त्यांना स्वतःच्या मुलीचा साखरपुडा खूप जंगी करावा वाटला आणि आताही लग्नाच्या बाबतही ते टोलेजंग लग्न करणार आहेत असं म्हणतात. तर याच्यामध्ये कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे. कारण एक बाप हा निश्चितच आपल्या मुलामुलींसाठी पैसा असल्यानंतर मात्र नक्कीच टोलेजंग हा करतो, कर्जही काढतो आणि कर्ज फेडतोही. परंतु महाराजांनी किंवा इंदुरीकर सरांनी म्हणूया त्यांनी जे काही लोकांमध्ये सांगितलं होतं की साध्या पद्धतीने लग्न करा वगैरे वगैरे. आता मी त्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा बोलणार नाही, सर्वांनी त्या कॉमेंट वाचलेल्या आहेत. तर आपण मात्र त्या पद्धतीने वागलं नाही म्हणून लोकांचा रोष ते पत्करता येत आहेत. असे मी आता मागे एक सांगितलं की जर त्यांनी साध्या पद्धतीने जर एक लग्न किंवा साखरपुडा किंवा केलं असतं आणि लग्नही आता साध्या पद्धतीने जर करत असतील तर लोक खरंच त्यांना खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनकार असा आहे असा ते म्हटले असते. त्याच्यामुळे आता सध्या दुसरी गोष्ट अशी आहे की जो तो उठतो आणि तो प्रत्येकाला हरिभक्तपरायण तो इंदुरीकर महाराज
च्यासारखं कीर्तन करावं असं वाटत आहे. प्रत्येकाला हसवण्यासाठी जन्म आपुला असंच प्रत्येकाला वाटत आहे. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही आहे. ते देवभक्तीचं, संतांचे विचार सांगण्याचं, नारदाच्या गादीवर उभं राहून जे लोकांची मनं हे शुद्ध करण्याचं असं एक आहे सामर्थ्य त्यामध्ये. आणि ते प्रबोधन करा ना, परंतु प्रबोधन करण्याच्या आधी आपणसुद्धा त्या पद्धतीने वागलं पाहिजे, तरच आपल्याला तो नैतिक अधिकार असतो. आणि म्हणून काही कीर्तनकार महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, ते सुद्धा आता कीर्तन करायला लागलेत. कीर्तन करण्याबद्दल काही दुमत नाही, परंतु संतांचे अभंग घेऊन त्याच्यावर निरूपण करा, लोकांना त्यांचे विचार सांगा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काही ज्या गोष्टी असतील, कथा असतील, जे अनुभव असतील, त्या अनुषंगाने ते सांगितले पाहिजे. तसं पाहिलं तर संतांच्या ज्या अभंगांवरती निरूपण करणं ही अपेक्षा याच्यामध्ये आहे. आधीची कीर्तनं जी ऐकलीत ती अशीच होती. आता त्यावेळेस गर्दी कमी होती म्हणून आपण गर्दी वाढवण्यासाठी काही अस्कट-विस्कट बोलायचं आणि लोकांना हसवण्यासाठी अंगविक्षेप करायचे आणि कुणालाही काही बोलायचं. कारण सध्या लोकं जे आहेत त्यांना कोणावर टीका-टिप्पणी केलेली आवडते, मजा केलेली आवडते, विनोद केलेला आवडतो. परंतु स्वतःवरती ज्यावेळेस वेळ येते मात्र त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी आपल्याला सहन होत नाही. तर अशा प्रकारच्या ह्या ज्याने त्याने ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. आणि एक वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा असे काहीतरी नियम घालून दिले पाहिजेत. जसं आळंदीमध्ये जे कीर्तनकार शिकतात स्वतःच्या शाळेमधून त्या बाहेर येतात आणि कीर्तनं चांगले करतात. ज्ञानेश्वरीवरती पारायणावर बोलतात, ज्ञानेश्वरीवरती जे काय ओव्या आहेत त्यांचा अर्थ सांगतात, तुकाराम महाराजांच्या गाथेवर सांगतात. अनेक साधू संतांनी जे काही लिहून ठेवलं आहे त्याच्याविषयी अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येऊ शकतात, त्याचे उदाहरण तुम्ही देऊ शकतात. तर अशा पद्धतीने जर कीर्तन सेवा जर केली तर निश्चितच आपल्याला याच्यातनं चांगला समाज प्रबोधन करता येऊ शकतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला कोणाचं समर्थन करायचं नाही किंवा कोणाचा विरोधही करायचा नाही. आणि म्हणून मला वाटलं की समाजामध्ये जे समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार असतील त्यांनी फक्त हसवण्यासाठी काहीही वरळू नका, काहीही बोलू नका. संतांचेच अभंग घ्या, संतांच्याच अभंगावर तर निरूपण करा, कीर्तन करा, त्याच्या अनुषंगाने त्याच्या गोष्टी वेगवेगळ्या सांगा, काही अनुभव सांगा. तरच खऱ्या अर्थाने कीर्तनाला चांगली योग्य दिशा मिळेल आणि त्यांनी दशा पण चांगली येईल.